आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे काल विमानाच्या अपघातामध्ये निधन झाल्याच्या बातमीनंतर शिंदखेडा येथील नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावती माळी, गटनेते राकेश माळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गोलू देसले, सुभाष माळी, राहुल पाटोळे, राहुल सोनवणे, प्राध्यापक दीपक सोनवणे, गणेश खलाने, चेतन देसले, मनीष माळी, सागर माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी नागरिकांना बंदचे आवाहन केले होते। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिंदखेडा येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी गाव बंद ठेवण्यामध्ये सहकार्य केले। महाराष्ट्र राज्याला एक बुलंद आवाज, आदर्श व्यक्तिमत्व, आपल्या रोखठोक भाषण शैलीचा नकळत काळाने घालून प्राणज्योत मावळली। पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली। काहींना अश्रू अनावर झाले। अशा राजकारणात तरबेज असलेले स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अमर रहे अशा घोषणा देत शिंदखेडा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। शिंदखेडा शहर परिसरातील माजी आमदार रामकृष्ण पाटील, गटनेते राकेश माळी, ज्ञानेश्वर भामरे, श्यामकांत सनेर, कामराज निकम, अरुण देसले, निलेश पाटील सह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते अंत्यविधीसाठी बारामती येथे रात्रीच रवाना झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राकेश माळी यांना वार्ता कानी पडताच लगेच बारामती येथे कुटुंबासह रवाना झाले होते। त्याचप्रमाणे उद्या शुक्रवारी 30 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता गांधी चौकात सार्वजनिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला असून सर्वपक्षीय संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे काल अपघाती निधन झालेलं आहे, याच्याकरता शिंदखेडा शहराने उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावती माळी, गटनेते राकेश भाऊ माळी, सर्व नगरसेवक आम्ही आवाहन केल्यानंतर, विनंती केल्यानंतर शिंदखेडा शहरामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे। सर्व नागरिक या दुःखामध्ये सहभागी आलेला आहे आणि यामध्ये शिंदखेडा शहरातील सर्वच नागरिक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी होऊन दादांना श्रद्धांजली वाहत आहेत। परंतु सर्वांना आवाहन करून उद्या संध्याकाळी 5 वाजता देखील गांधी चौकामध्ये दादांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा उत्स्फूर्तपणे नागरिक सहभागी होणार आहेत। आमच्या सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली। 9:15 वाजताची घटना जी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी घडलं ते वृत्त म्हणजे कसं सर्व संवेदनशील बातमी होती। ती बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्रावर कोणाला असं वाटत नव्हतं की असा अजितदादांवर काही दगाफटका होईल। आणि आज महाराष्ट्राचा जो कणखर नेता होता, जो लोकशाहीचा खरा आधार होता, आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सोडून गेल्यानंतर असा नेता होणे नाही अशी लोकांची सर्व ही भावना। आणि त्यानिमित्त आम्ही शिंदखेडा शहरवासियांनी माननीय नगराध्यक्ष कलाताई माळी व राकेशदादा माळी यांना जेव्हा ती घटना, आम्ही काल सकाळी आमची नगरपंचायतीची सभा बैठक होती आणि ते तेव्हा आम्हाला कळालं, त्याच ठिकाणी आम्हाला अश्रू अनावरण झाल्यानंतर आम्ही सर्व स्तब्ध असं आम्हाला हे वाटलं ते तेव्हा की आता आपल्यावर काळाने घाला घातला आणि आपल्याकडं अजितदादांना परमेश्वरांनी फिरवून घेतल्यानंतर महाराष्ट्रावर आज पसरलेला आहे। त्या शिंदखेडा शहरातील सर्व अशी भावपूर्ण अशा श्रद्धांजली आज शिंदखेडा शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे आज आपल्यातनं पडद्याआड झाले आहेत। खरं बघितलं गेलं तर दादा जे काही नेतृत्व होतं ते फुले शाहू आंबेडकरांना मानणारं होतं। जे या दिवशी पहिल्यांदा दादांना भेटणं झालं आणि दादांचं एकच म्हणणं होतं की राकेश दादांना बोलले होते की शिंदखेडा शहरामध्ये कुठलीही निधीची आम्ही कमतरता भासू देणार नाही। आणि आज ते दादा शिंदखेडा शहराला पोरकं करून खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर दादा हे कुठल्या एका
जाती समूहाचे नाही होते. दादा हे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर प्रेम करणारे होते आणि आज ते आपल्यातनं निघून गेलेले आहेत. आणि शिंदखेडा शहर व वंचित बहुजन आघाडी असेल, आंबेडकरी जनसमुदाय असेल व शिंदखेडा शहरातील सर्वच ग्रामस्थ असतील त्यांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो. मुख्य संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.